माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी आज कार्यभार स्वीकारला। डबल इंजिन सरकार आला आहे। विकसित भारत, विकसित पश्चिम बंगालचा संकल्प घेऊन आला आहे। जनतेने विश्वास दाखवला आहे आणि मला विश्वासाने सांगायचं आहे की जो काही मॅन्युफॅक्चर जाहीरनामा बंगालच्या निवडणुकीत आम्ही जनतेला दिला आहे त्या जाहीरनाम्यावर आमचं सरकार काम करेल, जनतेचा विश्वास संपादन करेल आणि माननीय पंतप्रधान मोदीजींनी सुशासन हा जो अत्यंत महत्त्वाचा नारा दिला आहे, बंगालच्या जनतेला गुंडागर्दी, अराजकता, जंगलराजपासून सुटका मिळेल आणि एक खरं रामराज्य त्या ठिकाणी स्थापन होईल। जे वैयक्तिक आरोप केला की ठाणे जिल्ह्यातली जवळपास 6,000 कोटींची जमीन जी आहे ती 2 कंपन्यांना देण्याचा हात या सरकारनं घातल्याचा आरोप केलेला आहे। विजय वडेट्टीवारजीला पूर्ण माहिती नाही, मी त्यांना कालच माहिती दिली आहे। खरं तर 99 वर्षाची लीज, 999 वर्षाची लीज आहे आणि इंग्रजाच्या काळापासून लीज दिली होती। पण ही गोष्ट खरी आहे की महसूल संहितेप्रमाणे ही जमीन क्लास 2 आहे। परवा नरवा जो हायकोर्टाचा निकाल आला, उच्च न्यायालयाने हे जमीन मीरा साल्ट कंपनीच्या नावाने देण्याचा निर्णय केला आहे। आम्ही पूर्ण बाजू कोर्टामध्ये मांडली आणि या कोर्टामध्ये युनायटेड ऑफ इंडिया पार्टी होती। आम्ही त्या ठिकाणी आम्हाला आमच्या वर्सेसची केस होती आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही जमीन तेव्हाची राज्य सरकारची आहे। मग राज्य सरकारची जमीन ही लीजवर दिली होती आणि लीजवर दिलेली जमीन ही कुठले मालक होऊ शकत नाही। उच्च न्यायालयाने वारंवार आम्ही त्या ठिकाणी मांडलं पण आमचं म्हणणं ऐकलं नाही। आम्ही आता सुप्रीम कोर्टात जातो आहे, पण ही जमीन शासनाची आहे। ही जमीन खाजगी मालकाला आपण देऊ शकत नाही। उच्च न्यायालयाने त्यांचा निकाल कुठल्या आधारावर दिला याचा अभ्यास आम्ही करतो आहे आणि अभ्यास झाल्यानंतर पण ही मी आज या ठिकाणी आवर्जून सांगेल की महसूल संहितेप्रमाणे ही जमीन क्लास 2 आहे। या ठिकाणी संजय राऊतजीशी मी काल बोललो, माननीय वडेट्टीवारजीशी बोललो आहे। त्यामुळं आम्ही सर्व मिळून शेवटी ही जमीन काही आत्ता बावनकुळेंच्या काळात किंवा देवेंद्र फडणवीसच्या सरकारच्या काळात ती काही त्यांना अलॉट केली नाही आहे। 999 वर्षाची लीज आहे। 100 वर्षापूर्वी त्यांना ती जमीन देण्यात आली होती आणि त्यातनं ती लीज सबलेट करण्यात आली। मोठी हिस्ट्री आहे, पण यामध्ये आम्ही कोणाला सोडणार नाही। आम्ही सुप्रीम कोर्टात जातो आहे। त्यांनी इशारा दिला की राज्य सरकार कोर्टात नाही गेली तर आम्ही सुद्धा जाऊ। इशारा का दिला मला माहीत नाही। राज्य सरकार तत्पर आहे, राज्य सरकारने अभ्यास केलेला आहे। राज्य सरकार सुप्रीम कोर्टात SLP टाकणार आहे आणि ही जमीन सरकारचीच आहे याबद्दलचे पुरावे आमच्याकडे आहे। आम्ही ते पुरावे सुप्रीम कोर्टाला देऊ। निदा खान प्रकरणामध्ये TCS प्रकरणचे झालं होतं। निदा खान सापडली, पण निदा खान कुठे होती एवढे दिवस? काही ठिकाणी काही स्थानिक लोकांनी तिला मदत केली। या प्रकरणात राज्य सरकारकडे काय माहिती आहे आणि त्या लोकांनी आश्रय दिला कालच माननीय देवेंद्र फडणवीसजींनी याबद्दलचं अधिकृतपणे आपल्यासमोर सांगितलेलं आहे। समन्वय समिती एक स्थापन झालेली आहे, मंत्र्यांची समन्वय समिती आहे, मात्र प्रदेशाध्यक्ष नसल्यामुळे काही प्रश्न पण उपस्थित केले जातात। राज्य सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी, सुनेत्रा पवारजी यांनी तिन्ही सरकारमधल्या 3 महत्त्वाच्या पक्षाच्या समन्वयाची ही मंत्री गटाची एक निर्मिती केली आहे। हा मंत्री गट आहे, पण पक्षाच्या समन्वयाची समिती मात्र माननीय रवींद्र चव्हाणजी, सुनील तटकरेजी आणि माननीय एकनाथ शिंदेंच्या पक्षाकडनं एक जे नेमतील ते असे 3 लोकांची समन्वय समिती ही पक्षीय समन्वयाकरता राहणार आहे आणि सरकारमधला समन्वय याकरता मंत्री गट निर्माण केलेला आहे। त्यामुळं याचा त्याचा काही संबंध नाही, त्याचा काही संबंध नाही। कुणी असा अर्थ काढू नये की प्रदेशाध्यक्ष यात का नाही आहे। त्यामुळं पक्षीय लेवलचा समन्वय वेगळा आहे,
सरकारच्या लेवलला एक मंत्री गट तयार झाला आहे. अवकाळी पाऊस काल काही ठिकाणी झाला, राज्यात अमरावतीत झाला, कोकणात झाला, काही ठिकाणी झाला. नुकसान झालेलं आहे. महसूल विभागाचे काय आदेश आहेत कसं? महसूल विभागाचे स्टँडिंग ऑर्डर आहे. कुणाही तहसीलदार, ADOनी, कलेक्टरनी वाट पाहायची गरज नाही, वाट बघायची गरज नाही. स्टँडिंग ऑर्डर आहे की NDRF, ADRFच्या नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना मदत करा. जसा त्या ठिकाणी अवकाळी पाऊस पडला तातडीनं पंचनामा केलाच पाहिजे. आता सरकारच्या वेगळ्या आदेशाची गरज राहिली नाही. जसे अवकाळी पाऊस पडला जिल्हाधिकारी, ADO, तहसीलदार, कृषी अधिकारी यांनी तातडीनं सर्वे करायचा आहे आणि SDRFच्या NDRFच्या नियमाप्रमाणे मदत करायची आहे. 10वीच्या निकालामध्ये 94,000 विद्यार्थी मराठी भाषेतून नापास झाले. उलट इंग्रजी भाषेचा निकाल जे ते 100% लागले. नाही, मराठी भाषेचा निकाल 100%च लागला पाहिजे या मताचा आम्ही सर्व आहोत. यासाठी सरकार काम करत आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करेल, पालकांना विनंती करेल की मराठी भाषा जी मातृभाषा आहे, मातृभाषेचा विषय आपले विद्यार्थी पास झाले पाहिजे. याकरता सर्व पालकांनी, महाराष्ट्राच्या सर्व नागरिकांनी ते प्रयत्न केले पाहिजे. शरद पवार पक्षाच्या प्रवक्ते प्रकाश लवांडे यांच्यावर शाहीफेक करण्यात आली. वारकरी संप्रदायात शाहीफेक झालेली आहे. वारकरी संप्रदायामध्ये वाद निर्माण झाला आहे. लवंडेचे राष्ट्रवादी प्रवक्ते आहेत, त्यांच्यावर संग्राम भंडारे नावाच्या दुसऱ्या वारकरी संप्रदायाच्या व्यक्तीने शाहीफेक केलेली आहे. संप्रदायामध्ये असं पद्धतीनं नाही, मला याच्याबद्दल काही माहिती नाही, त्यामुळं मी योग्य वेळी बोलेन. पश्चिम बंगालने आज नवीन नागपूर संदर्भात जमीन अधिग्रहणासंदर्भामध्ये हालचाली पुढे झाल्या. जमीन अधिग्रहण ही सुरू झालेलं आहे. पहिलं जे शेत आहे त्याला 4 कोटी रुपये हेक्टरी मिळालं. काय सांगाल, तुमचं आव्हान काय या परिसरामध्ये? या परिसरातल्या सर्व जनतेची मी बैठक घेतली होती. आधी त्यांच्या मनात अनरेस्ट होता की आम्हाला योग्य भाव मिळणार नाही, पण जी बैठक घेतली त्यामध्ये चांगला भाव शेतकऱ्याला मिळाला. मला या गोष्टीचा आनंद आहे. भूसंपादन मंत्री म्हणून मला या गोष्टीचा न्याय करता आला. शेतकरी आनंदात आहे, त्यांना जे पैसा मिळाला आणि त्यांना भूखंडसुद्धा मिळणार आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं नवीन नागपूर बसवताना शेतकऱ्याचा कुठलाही अन्याय होणार नाही ही काळजी सरकारने घेतली आहे. सर, पश्चिम बंगाल में आज पहली बार बीजेपी की सरकार बनी है. क्या कहोगे, क्या सहमति रहेगी? माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में शुभेंद्र अधिकारी जी, उन्होंने वहाँ मुख्यमंत्री करके शपथ ली है. विकसित पश्चिम बंगाल का संकल्प शुभेंद्र अधिकारी जी ने किया है और माननीय पंतप्रधान मोदी जी ने सुशासन और वहाँ का जंगल राज, वहाँ की मुगलशाही, वहाँ का आतंक खत्म करने का नारा दिया है. और मुझे विश्वास है कि डबल इंजन सरकार, मोदी जी की और शुभेंद्र अधिकारी जी की सरकार, डबल इंजन सरकार, जो वायदे हमने चुनाव में किए थे वो वायदे हम पूरे करेंगे. हमारा जो मैनिफेस्टो हम पूरा करेंगे. मुझे लगता है कि बहुत मजबूत सरकार लोगों ने दी है. इतनी मजबूत सरकार है कि आने वाले 2047 तक अब मजबूती से बंगाल सामने आएगा, पश्चिम बंगाल सामने आएगा और मुझे लगता है विकसित पश्चिम बंगाल बनेगा. जिस तरह से वहाँ पर क्राइम काफी बढ़ गया था ममता, क्या वो क्राइम कम सब खत्म हो जाएगा, सब खत्म हो जाएगा. सरकार ऐसी बनी है जो सुशासन देगी.